केले उपकार सांगून कायम, बाप न करी ऐशी मायम, धर्म त्याचा देखील हे पायम, दिले अभय अक्षय दानगा. लक्षात घ्या, जे उपकार आई वडील आपल्यावर करू शकत नाहीत ते उपकार संत आपल्यावर करतात. मग महाराज आपल्याला देखील प्रश्न पडेल, संत म्हणजे नेमकं कोण आणि संत म्हणावं कुणाला? तर महाराज ते साधू संत जरी दिसायला आपल्यासारखे असले तरी त्यांना सामान्य माणूस मानता येत नाही. एक उदाहरण सांगते, 2 मिनिट भजन करा विठ्ठल विठ्ठल. महिला मंडळ ताट बसा मला. ऐका, साधू संत जरी दिसायला आपल्यासारखे असले तरी त्यांना सामान्य माणूस मानता येत नाही. उदाहरण द्यायचं झालं तर आपल्या महाराष्ट्रामध्ये केंदूर नावाचं गाव आहे आणि त्या केंदूर नावाच्या गावामध्ये कान्हो पाठक नावाचे संत होऊन गेले. आणि महाराज त्या कान्हो पाठकांची कीर्ती सर्वत्र पसरली. इतकी पसरली, इतकी पसरली, इतकी पसरली की त्यांची कीर्ती ऐकून एक काशीचा विद्वान पंडित त्या कान्हो पाठकांना भेटायला आले. वेळ सकाळची होती, 7 वाजले होते. केंदूर मध्ये आलेला तो पंडित आणि नेमकी कान्हो पाठकांनाच विचारतो की अरे बाबा, हे केंदूरच गाव ना? हो बाबा, हे केंदूरच गाव. मग मला सांग, त्या कान्हो पाठक नावाचे संत राहतात तरी कुठे? कान्हो पाठक त्याला म्हणतात की बाबा, अरे मीच कान्हो पाठक आहे. हे ऐकल्यानंतर त्या काशीच्या विद्वान पंडिताला राग आला. तो म्हणाला की अरे तू आणि कान्हो पाठक, अरे विचार कर. मी असा विचार केला होता की कान्हो पाठक म्हणजे थोर मोठे महान संत असतील, कारण त्यांची कीर्ती मला काशीपर्यंत ऐकायला मिळाली. पण मी इथे येऊन बघितलं, मी विचार केला, सकाळी सकाळी तू वेदाचा अध्ययन करीत असेल. पण काय रे, इथे स्वतःचे लेकरं खेळवत बसलास, नातवंड खेळवत बसलास. अरे कसला संत? हे ऐकल्यानंतर तो कान्हो पाठक म्हणाला की बाबा, मला लेकरं आहेत, त्या लेकरांना मी खेळवतो म्हणून मी संत नाही ना. मग ऐका ना, मी एक काम करतो. महाराज, त्या कान्हो पाटकांनी केलं तरी काय, आपली लेकरं उचलली आणि विहिरीत टाकली. टाकल्यानंतर त्या काशीच्या विद्वान पंडिताला म्हणाला की अरे बाबा, आता विचार कर, मला लेकरं नाही, आता झालो का मी संत? हे ऐकल्यानंतर तो काशीचा विद्वान पंडित रागावला, म्हणू लागला की काय रे, अरे स्वतःच्या लेकराबद्दल दया नाही, लेकरं विहिरीत टाकली आणि म्हणतो मी आहे का संत? कान्हो पाठक त्याला म्हणतात की अरे बाबा ऐक, मी नसू दे संत, पण ऐक ना, माझी कीर्ती ऐकून तू काशीपासून 1 पर्यंत आला. मग या गरिबाच्या घरी जास्त काही नको,
महाविष्णूचा अवतार महाविष्णूचा अवतार महाविष्णूचा सखा माझा ज्ञानेश्वरम जे ज्ञानाचा सागर आहे ज्ञानी याचा शिरोमणी वंदे जो का पूज्यस्थानी चिंतकाचा चिंतामणी ज्ञानोबा माझा ऐका ज्यांना ज्ञानाचं सागर म्हटलं जातं अशा संत ज्ञानोबरायांनी आपल्यावर काय उपकार केले तर महाराज ऐका वर्तमानपत्रातील ऍड सुद्धा कुणी फुकट छापत नाही पण माझ्या संत ज्ञानोबरायांनी ज्ञानेश्वरी लिहिली आणि त्या ज्ञानेश्वरीद्वारे सर्वांना उपदेश केला आणखी काय उपकार केले पाहिजे तो विठ्ठल विठ्ठल आणि महाराज जर तुकोबारायांचा विचार केला तर तुकोबारायांनी काय केलं तर स्वतःच्या संसाराची राख रांगोळी केली पण या जगाचा संसार सुखाचा केला जाळोनी संसार बैसलो अंगणी महाराज स्वतःच्या संसाराची राख रांगोळी केली आणि या जगाचा संसार सुखाचा केला एवढंच म्हणी तर माझ्या तुकोबारायांनी गाथा लिहिला कशाला लिहिला गाथा तर गाथा लिहून अनेकांचा माथा हा सरळ केला म्हणून गाथा लिहिला मग महाराज संत देखील आपल्यावर उपकार करतात मग संतांनी नेमके कोणते उपकार केले तर महाराज म्हणतात काय सांगू आता
सर्वांनी केलेत. महिला मंडळ कंटाळा आला का? ऐका, आता आपण आपल्या वारकरी संप्रदायाच्या नियमाप्रमाणे एकदा त्या पंढरीच्या पांडुरंग परमात्म्याचं भजन करूया. त्याआधी सर्वांनी आपले दोन्ही हात वरती करा. सर्वांनी करा. महिला मंडळ, पुरुष वर्ग, ज्यांना ज्यांना हात असतील अशा सर्वांनी करा. आणि आता हाताने टाळी आणि मुखाने नामस्मरण. टाळी, टाळी.
चिंतन करणं, त्या देवाचं नामस्मरण करणं यामध्ये आपलं खरं हित आहे. आणि हेच महाराज सांगतात ना, सहज सांगतात, सहज बोलले तरी आपल्या करता तो उपदेश असतो. पण महाराज सहज सांगून आपल्याला कळत नाही, आणि सहज सांगून जर कळलं नाही तर संत सायाचं करून शिकवतात. अभंगाचा तृतीय चरण. सहज बोलणे उपदेश, सहज बोलणे उपदेश, सहज बोलणे
सप्तशामतीप्रमाणे मी हा अभंग सोडवण्याचा प्रयत्न केला. वास्तविक जर विचार केला तर अभंग सोडवणारे आपण नसतो, तर तो अभंग आपल्याला सोडवतो. महाराज, आपल्या या बांबलेवाडीमधील भगवान प्रभू रामचंद्रांचा पदवर्षाने आणि भगवान जटायूच्या पदवर्षाने पावन झालेली ही भूमी आणि अशा पवित्र भूमीमध्ये चालू असलेला हा अखंड हरिनाम यज्ञ सोहळा, यामधील दुसऱ्या दिवसाचे कीर्तन रूपी सेवा धादवड परिवाराच्या वतीने ग्रुप क्रमांक 2 यांच्या वतीने माझ्यासारख्या पामराच्या वाट्याला आली, हे मी माझं परमभाग्य समजते. आणि महाराज, या ठिकाणी वर्णन करायचं झालं तर सुंदर अशी साऊंड सिस्टम, गोड असं नियोजन आहे. तुम्ही सर्व श्रोते मायबाप आणि महाराज, सांगायचं झालं तर आपल्या नाशिक जिल्ह्याचं वैभव गायनाचार्य हरिभक्त परायण मंगलदाई गतीर हे देखील उपस्थित आहे. त्यांचं देखील मी मनापासून आभार मानते. तसेच महाराज, ज्यांनी गायनाची साथ दिली त्या हरिभक्त परायण दामिनीताई गोसावी, तसेच हरिभक्त परायण गायत्रीताई विर्ण, हरिभक्त परायण आदितीताई गतीर, त्यांचा देखील मनापासून आभार मानते. तसेच हरिभक्त परायण नरहरी बाबा, त्यांचा देखील मनापासून आभार मानते. ज्यांनी हार्मोनियमची उत्कृष्ट प्रकारे साथ दिली ते हरिभक्त परायण नेमाने बाबा, त्यांचा देखील मनापासून आभार मानते. तसंच महाराज, उपस्थित असणारे तुम्ही सर्व श्रोते मायबाप, आमच्या भीमाशंकर वरून आलेले आमचे परमार्थ स्नेही हरिभक्त परायण राजू महाराज भारवळ, तसेच हरिभक्त परायण एकनाथ महाराज गवारी, दांगड बाबा, सर्वच जण असतील. तसेच आमचे परमार्थ स्नेही बांगर बाबा, त्यांचा देखील मनापासून आभार मानते. आमचे नेमाने मामा, तसेच महाराज, विशेष म्हणजे सांगायचं झालं तर आमच्या जुन्नर तालुक्याचा वैभव मृदुंग सम्राट, आमच्या जुन्नर तालुक्याचा भूषण, उत्कृष्ट असे मृदंग वादक, मृदंग विशारद आमचे नानाश्री हरिभक्त परायण विठ्ठल महाराज मुंढे, ते देखील आवर्जून या कार्यक्रमाला उपस्थित राहिले. त्यांचं देखील मी मनापासून आभार मानते. आता महाराज, तुम्ही म्हणाल की ताई, तुम्हाला फक्त ज्यांचं नाव येतं तुम्ही फक्त त्यांचंच नाव घेतले, आमचं नावच नाही घेतलं. तर ऐका, तुमचं प्रत्येकाचं नाव घेते, चालेल ना? फक्त तुम्ही काय करा, प्रत्येकानं माझ्या जवळ या, एक एक करून या. तुमचं नाव मला सांगा, परत जागेवरती जाऊन बसा. पहाटेचे 4 वाजले तरी आपण काकडा इथेच करू. महाराज, तुमचं सर्वांचं नाव घेते आणि एकत्र घेते, चालेल ना? ओ माझ्या मंडळ, ऐका, पंढरीच्या पांडुरंग परमात्माच्या मूर्तीला हार घालते वाकून, ऐकताय ना? पंढरीच्या पांडुरंग परमात्माच्या मूर्तीला हार घालते वाकून आणि तुम्हा सर्व श्रोते मायबापांचं नाव घेते. माझे ज्ञानोबराया आणि तुकोबरायांचा मान राखून झालेली कीर्तन रूपी सेवा भगवंताच्या करणी, माझ्या आई वडिलांच्या करणी आणि माझ्या गुरुवरायांच्या करणी समर्पित करून या सेवेला पूर्णविराम. जय विठ्ठल, जय जय Thank you.